आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट राऊंडला आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक। हे स्पर्धक निवडण्यासाठी छोटा तन्मय माझ्याबरोबर आहे। तन्मय, माझं एक काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून दे। डोळे मीट आणि मिक्स करून यातले 3 टोकन्स काढून दे, एक एक करून लवकर। एक एक पहिल्यांदा एक मिक्स करायचं। 2 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहे आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आणि आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 97। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 71। आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 76। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आपल्या 3 स्पर्धकांना मी खरेदी करण्याची संधी देणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? कुणाल रमेश बुराडे। बुराडे? Yes. बरं, काय काय राडे केले आता? आता पण भरपूर चांगले राडे केलेले आहेत। बरं, काय करता तुम्ही? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। सॉफ्टवेअर इंजिनियर असून राडे केलेत? चांगले राडे केले म्हणलं। चांगले राडे म्हणजे काय सांगा? डेव्हलपमेंट हे ते। हा, म्हणजे असले चांगले राडे केले। Yes. बरं, घरी कोण कोण असतं? घरी बायको पोरग। बरं, लग्न झालंय? हो, पोरग पण आहे मला एक। वाटत नाही चेहऱ्यावर, बघितलं कसा चेहरा तजेलदार आहे ते। काय राज काय याचा? आता काही नाही, नॅचरल आहे। नॅचरल म्हणजे काहीतरी कष्ट घेतले असतील ना, आहार वगैरे काही असं काही? नाही, आहार तर चालूच आहे ना। हा, ते सगळं सकस आहार घेतला की सकस आहारच आहे एकदम सगळं? Yes. आणि बायकोच्या हातचं खायचं ते जास्त चांगलं असतं। खरेदीला बाहेर दोघंही एकत्र जाता? हा, जनरली आम्ही दोघं भाऊ एकत्र जातो। एकत्रच जाता? Yes. मुलगा लहान आहे की मोठा आहे? मुलगा लहान आहे। बर, म्हणजे अजून त्याच्या शाळेची तयारी वगैरे काही नाही? 1.5 वर्षाचाच होतो। 1.5 वर्षाचाच आहे, म्हणजे अजून खूप वेळ खूप आहे। वेळ आहे। बरं, बघूयात आज तुम्ही कशी खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? संगीता दीपक वेरुळकर। वेरुळकर म्हणजे वेरुळच्या तुम्ही? हो। मग सगळ्या लेण्या बघितल्यात का? हो, बघितलं ना। सगळ्या बघितल्यात? बघितलं। आणि माहेर कुठलं? कन्नड। कन्नड म्हणजे कर्नाटकात? नाही, कर्नाटकात नाही, औरंगाबाद जिल्ह्यातच आहे। औरंगाबाद मध्ये सुद्धा कन्नड आहे? हो। अरे वा, मग त्या कन्नडच्या तुम्ही? हो। मग कानडी येते? नाही, नाहीये? कर्नाटकातलं नाही ना ते कन्नड। मग हे महाराष्ट्रातलं कन्नड आहे. महाराष्ट्रातलं आहे. त्यामुळे इथं मराठीच बोलतो? प्युअर मराठी। बर, मला सांगा घरी कोण कोण असतं? घरी सासूबाई, मिस्टर, जाऊबाई, दीर वगैरे सगळे। मग खरेदीला सगळेजण बाहेर एकदम पडता? आम्ही दोघच जातो। 2 जणच? हा. मग जाऊबाई येत नाहीत मदतीला? येतात ना, कधीतरी येतात? कधीतरी। ज्यावेळेस ते नसतात त्यावेळेस। बरं, बघूयात आज तुम्ही कशी खरेदी करताय। आणि आज तुमच्याबरोबर खरेदी करायला हे येणार नाहीये तुमचे, तुम्हाला एकटीलाच खरेदी करायची, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? शैलजा प्रकाश कोटरुवार। केवढं मोठं नाव आहे। बरं, तुम्ही काय करता? घरीच गृहिणी। गृहिण्या? आणि काका काय करतात? आता रिटायर झाले, घरीच। रिटायर झालेत? हो। मग कुठे होते कामाला? SSC बोर्ड। SSC बोर्ड? 10वीचं? 10वीचं। बर, मग काय घरी सगळे 10वीचे विद्यार्थी यायचे पास करा म्हणून? नाही नाही, कधी कोणी नाही ना आलं? बर, मग आता रिटायरमेंट नंतर तुम्ही काय करता? म्हणजे काय घरीच भजन आहे। मंडळ वगैरे काय असं? भजनी मंडळ आहे आमचं। आहे भजनी महिला मंडळ, हो। कुठे असतं ते भरतं? हे मंदिरातच। याच मंदिरात याच भरतं? मंदिरात। मग तुमचं भजनी मंडळ आलं इकडे? हो। कुठे? हे बाजूलाच आहेत माझ्या सगळे। नमस्कार। नमस्कार। मग एवढं सगळं भजनी मंडळ आलंय, एक छोटस भजनी मंडळातलं एक छोटस कडवं मला म्हणून दाखवा पटकन। श्रीराम जय राम बोला, हो हो श्रीराम जय राम बोला, नसे मग काहीच चिंता जीवाला, नसे मग काहीच चिंता जीवाला। क्या बात है, टाळ्या। श्रीरामाचं नाव घेतलंय त्यामुळे अजिबात तुम्हाला आता चिंता नसणार आहे, मला माहिती आहे। बघूयात आता या राऊंड मध्ये तुम्ही कशी खरेदी करताय। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल। या राऊंड मध्ये मी तुम्हा तिघांना एक बजेट देणार आहे। या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे, आणि तीही 1 मिनिटामध्ये। लक्षात ठेवा, खरेदी 1 मिनिटामध्ये करायची। आणि तुमच्या तिघांना आज खरेदी करायची आहे 940 रुपयांची, आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30। करा सुरुवात। 3:30।
1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली ते. कोटुरवार मावशींनी केलेली खरेदी आहे 673 रुपयांची. वेरुळकर ताईंनी केलेली खरेदी आहे 585 रुपयांची. आणि सर्वात शेवटी बुराळे यांनी केलेली खरेदी आहे 827 रुपयांची, जे आपल्या लिमिटच्या जवळ पोहोचले, त्यामुळे ते ठरलेच विजेते. अभिनंदन. थांबा, बाळाला बघा, बाळाला बघा. अभिनंदन, तुम्ही संपूर्ण खरेदी जिंकलेला आहात. जय श्रीराम. अभिनंदन. थँक्यू. मुलगा खूप लहान आहे ना? हो, खूप लहान. मग आता ही खरेदी कोणाला देणार? त्याच्या पुढे कामाला येईल. पुढे कामाला येईल. इतक्या वर्ष थांबवून ठेवणार, बरोबर. तोपर्यंत ठेवणार नाही सगळं हो, साहित्य. बरोबर. बरं, बघूया जॅकपॉट राऊंड मध्ये तुम्ही कसे खेळतात ते. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद. आपल्या अंदाजे कितीच्या विजेत्या क्षीरसागर वहिनी आणि सुपर मार्केट राऊंडचा विजेता कुणाल दादा दोघेही खेळणार आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड. हल्लीच्या जगात ना लोक खूप एकमेकांना टोपे घालतात, पण आपल्या कार्यक्रमामध्ये कोणी कोणाला टोपी घालू शकत नाही. म्हणून आपला आजचा 1 मिनिटाचा गेम जो आहे ना, ज्याच्यामध्ये आपले दोन्ही स्पर्धक टोप्या बनवणार आहेत. कशाच्या माहिती आहेत? या प्लास्टिकच्या ग्लासच्या. त्या कशा बनवायच्या ते मी पहिल्यांदा दाखवतो. तुम्हाला काय करायचंय, हा ग्लास पूर्णपणे पहिल्यांदा उलटा करायचा आहे. हा ग्लास उलटा केला, उलटा केल्यानंतर हा परत मोल्ड करायचा आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीनं टोपी बनवायची. ही अशी एक टोपी बनवून इकडे ठेवायचं. जो सर्वाधिक प्लास्टिकच्या या ग्लासच्या टोप्या बनवेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. समजलं दोघांना? समजलं? नक्की? सगळेजण तयार आहेत? सुरुवात करायची. 3:30. चला करा सुरुवात. साडे 1 मिनिटाची वेळ संपलेली आहे. पाहूयात सर्वाधिक टोप्या कोणी बनवल्यात ते. सगळ्यात पहिल्यांदा इकडे क्षीरसागर वहिनी. ही टोपी नाहीच आहे, ही अर्धवट टोपी आहे. ही पण नाही, एकच टोपी बनवली आहे. म्हणजे मला टोपी घालता येत नाही. करेक्ट. आणि बनवताही येत नाही तुम्हाला. आणि इकडे कुणाल दादांनी 1, 2 आणि 3 टोप्या बनवल्यात, त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? कुणाल दादा, हिरव्या रंगाची. कोणत्या रंगाची चावी? हिरव्या रंगाची. हिरव्या रंगाची का? हिरवा रंग मला आवडतो. आवडतो. लाल नको, लाल नको. डेंजरस. बर, पाठीमागे काय वाटतंय, लाल की हिरवी? आणि लाल इकडे लाल म्हणतात. थांबा 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 थांबा, कन्फ्युजन करू नका. हिरवी हिरवी. काय वाटतंय? हिरव्या रंगाची. हिरव्या रंगाची चावी? नक्की? नक्की. निवडा मग. कुणाल दादांनी हिरव्या रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे क्षीरसागर वहिनींना मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. कशात खजिना असेल मला अजिबात कळत नाही, पण वेळ कशाला वाया घालवायचा आहे, लगेच बघूयात. चला. साडेबाडे 3च्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत कुणाल दादा. त्यांना मिळालेत वेफर्स. अभिनंदन. धन्यवाद. आता हे वेफर्स मुलाला देऊ शकता ना? आपण स्वतःला पण खावं लागेल. स्वतःला पण खाता येतील. बरोबर. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या आजच्या भागाचे विजेते ठरलेले आहेत क्षीरसागर वहिनी, ज्यांना मिळालाय डिजिटल कॅमेरा. अभिनंदन. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा कोणाचा फोटो? श्रीरामांचा. श्रीरामांचा फोटो. आणि दुसरा फॅमिलीचा. फॅमिलीचा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण वळतोय आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, लाल छडी मैदानात खडी म्हणजे काय? थांबा 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 1 मिनिट. तुम्ही या. तुमचं नाव? नैना चक्रे. आणि उत्तर? ऊस. ऊस.
ऊस ऊस अचूक उत्तर आहे. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन. थँक्यू. घाबरल्या होत्या या. तुम्हाला सुद्धा जर 3:30 मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 57575 वर. अशीच मस्ती आपण रोज करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका. साडेमाडे तोपर्यंत जय श्रीराम.